प्रथमतः आज हा जनसंवाद जे आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी केलाय त्याचं मी मनापासूनच स्वागत करते. कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार. खरं तर यांचा कामाचा झपाटा आपण बघितला तर सकाळी 6 पासून दादा कार्यरत असतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांना याची अनुभूती या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराला कायमच होत असते. आणि म्हणून मोठ्या मोठ्या नेते असतील किंवा मोठे मोठे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांची तर कामं होतच राहतात. परंतु एक सामान्य नागरिक देखील माझ्याच कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून दादांनी ही भूमिका मनामध्ये ठेवून आज जनसंवाद याचे या ठिकाणी आयोजन खरं तर केलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे तळागाळातले ज्या नागरिक असतात त्यांच्या अडचणी समजून घेणं तितकंच महत्वाचं असतं. अर्थात दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या निमित्ताने काम करतच असतात. परंतु दादांच्या माध्यमातून देखील काम होण्याची एक खरं तर मनामध्ये विश्वास लोकांचा आहे आणि म्हणून दादांनी हा वेळ पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी दिलाय, विशेषतः आज पिंपरी विधानसभेसाठी दिलाय. आणि म्हणून पिंपरी विधानसभेतली जी वीज असेल तुमची, त्याच्यानंतर तुमचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे काही प्रॉब्लेम असतील, शिक्षणाचे असतील, समाज कल्याण विभागातले असतील, अशा वेगवेगळ्या विभागातले जे काही आपले अडचणी असतील, खरं तर ते या ठिकाणी अडचणी सोडवण्याचं काम करण्यासाठी दादा प्रत्येक क्षेत्रातल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी या जनसंवादचे आयोजन केलेले आहे. आज आपण बघत असाल राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आज ही जी जनसंख्या जनसमुदाय जमलेला आहे तो दादांवर प्रेम करणार आहे, दादांच्या कामावर प्रेम करणार आहे. कारण दादा एक असं व्यक्तिमत्व आहे जे खूप रोकटोक आहे. होणारं काम हो म्हणूनच सांगतात आणि न होणारही नाही म्हणूनच सांगतात. त्यामुळे हा जो जनसमुदाय आहे हा दादांकडे काम घेऊन आलेला, स्वतःहून प्रेरित झालेला जनसमुदाय आहे.